मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्रीमद भागवत पुराण। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बरेच काही ऐकलं की प्रभूची भक्ती आपल्याला कशा प्रकारे करायची आणि भगवंताला आपल्या वशमध्ये कसे करायचे, की जे भगवंताला आवडतं ते जर आपण केले तर भगवंत आपल्या वशमध्ये होतं। भगवंतावर प्रेम कसे करायचे हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे। आणि माता यशोदाने कशा प्रकारे भगवंताला, भगवान श्रीकृष्णाला आणि स्वतःच्या मुलाला कशा प्रकारे लोणी द्यायची आणि आपल्या घरची लोणी त्याला पसंत येईल, आवडेल, बाहेरची लोणी त्याला का आवडते आणि आपली लोणी का आवडत नाही याच्यावर सारा उल्लेख अतिशय विस्तारपूर्वक दिला आहे। आणि मला अशी आशा आहे की तुम्हाला खरंच आवडला असेल आणि भरपूर काही कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर आता आपण पुढच्या भागाला व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। सरस्वती नमः। गुरुदेव तुभ्यो नमः। कुलदेवताय नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भ्यानद्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं निवासं। श्री श्रीनिवास निवासा की जय। कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय। पद्मावती महालक्ष्मी माता की जय। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। रक्षाबंधन पासून गोकुळाष्टमी, श्री जन्माष्टमी 8च दिवस राहते। तर 8 दिवस अगोदरच प्रभू श्रीकृष्णाच्या लीलांच्या वर्णनांचे श्रवण पठन करत राहा, भागवत पुराणाचे श्रवण करत राहा, तर तुम्हाला श्रीकृष्णाच्या नावाची गोडी नक्की लागेल। तर आता आपण पुढच्या भागाला सुरुवात करूया। आता मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की परीक्षा पाहण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने म्हणजेच लल्लाने आपल्या आईची परीक्षा पाहण्यासाठी अग्निदेवतेला आज्ञा केली की तुम्ही दूध उतू करा, उतू जाऊ द्या, म्हणजे मला स्तनपान करत आहे माझी आई, तर माझ्यावर जास्त प्रेम आहे की प्रभूवर जास्त प्रेम आहे, हे दुधावर जास्त प्रेम आहे, याच्यासाठी परीक्षा घेत आहे। आता त्याचा पुढचा भाग। आता ब्रह्मसंबंध होण्याच्या वेळी वासनांचे स्मरण होऊ नये। प्रभू स्मरण करताना विषय सुखाचे जर स्मरण झाले, जर तुम्हाला प्रभूचे भजन करता करता जर तुमचे विषय सुखाचे जर तुम्हाला आठवण झाली तर भगवंत विस्मृताच्या अंधारात लपून जातात, लपून बसतात। भक्ती करीत असताना जर जगाची आठवण होणे इष्ट नाही, पण लोक डाकोरजीच्या जे डाकोरच्या रणछोड रायाची आठवण ठेवीत नाहीत, डाकोरच्या रणछोड रायाची आठवण ठेवीत नाही, पण तेथील गोट्याची एक खाद्यपदार्थ आहे मात्र आठवण ठेवतात। डाकोरजीचे सौंदर्य तर स्मरत नाही, पण माणसाला तेथील गोट्याला स्वाद मात्र सतत सतावत असतो। ईश्वराची भक्ती करीत असताना जर विषय सुख आठवले तर समजा की दूध उतू जाऊ लागले। भक्तीच्या समयी डोळे, कान व मन भगवंताशिवाय अन्य कुणाला देऊ नका, कुणाशी बोलू नये। डोळे मिटून जय श्रीकृष्णा जय श्रीकृष्णा या नावाचा जप करत राहा, म्हणून आपल्या भक्तीत मग्न राहा। जर यावेळी दुसरीकडे नजर फिरवाल तर मन चंचल होऊन भक्तीचा उपक्रम अर्धवट राहून जाईल आणि भगवंत मनामधून निघून जाईल, म्हणून भगवंताकडे दृष्टी राहू द्या। जेव्हा आपण पूजा पाठ करणार, तुम्ही कोणत्याही देवी देवताची पूजा करताना दृष्टी भगवंतावरच राहू द्या। दूध उतू जाऊ लागले तेव्हा यशोदा माताला कृष्णाला बाजूला ठेवून दुधाचे भांडे चुलीवरून उतरण्यास धावली। जीव ही मोठा विचित्र आहे। आपला घरचा कामधंदा करीत असताना तो ईश्वराचा आठवण करीत असतो, पण जेव्हा ईश्वर प्रत्यक्ष त्याच्या मांडीवर येऊन बसतो, ईश्वराची प्रत्यक्ष त्याचा संबंध जोडून येतो, त्यावेळी तो ईश्वराला एका बाजूला ठेवून देऊन प्रापंचिक कार्यामध्ये धावत सुटतो। ब्रह्मसंबंध जुळल्यानंतर संसाराचे स्मरण होणे म्हणजे दूध उतू जाण्यासारखेच आहे। बरेच लोक माळा तर जपतात, पण त्यांचे मन भाजीपाल्याच्या खरेदीत, घर प्रपंचात चिंतेत गुंतून जातो। अशा जपात प्रभूच्या नावाचा नव्हे तर त्या वस्तूचा जप चाललेला असतो। वियोगात अपेक्षा असणे गुणदर्शन ठरते, संयोगात उपेक्षा भाव जागला तर दोष दर्शन ठरेल। कृष्ण दूर होता
तेव्हा यशोदा माता त्याला मांडीवर घेण्यास उत्सुक होती. आता मांडीवर असता त्याची उपेक्षा करून दुधामागे धावत सुटली. सुलभ वस्तूची उपेक्षा करणे तर जीवाचा स्वभावच आहे. देवाला वाटले की यशोदा मातेने अनेक व्रत केली, जप केला, तेव्हा कुठे तिला माझी प्राप्ती झाली, पण आता ती 2 शेर दुधासाठी मला सोडून चालली आहे. कृष्णाला सोडून यशोदा घर काम करण्यास गेली. कृष्णाला वाटले की माझ्यापेक्षा आईला संसार अधिक प्रिय आहे, म्हणून आईला शिक्षण देण्यासाठी कृष्णाने गोटा मारून दयाचा माठ फोडला. श्री महाप्रभूंची आज्ञा आहे की श्रीकृष्णाची सेवा लौकिक भावाने कधी करू नका. अलौकिक सेवा सोडून लौकिक काम सुधारण्याच्या हेतूने जर भक्ती कराल तर देव तुमचे काम अधिक बिघडून देईल. प्रभूला अलौकिक आणि लौकिक दोहाची चिंता आहे. ते आमची फार चिंता वाहतात. त्यांना वाटत असते की भक्ताचे हृदय जर चिंतेने जळत असेल तर माझे कसं होईल, कारण भक्तांच्या हृदयामध्ये मी आहे, म्हणून भक्तांचे हृदय मी जळू देत नाही. मी समर्थ आहे आणि माझा स्वामी तर सर्व समर्थ आहे, सर्व शक्तिमान आहे, असे मानून निश्चित होऊन भगवंताचे स्मरण मनन चिंतन करीत राहा. भगवान स्मरण करीत असताना, भक्ती करीत असताना घरात जर काही नुकसान होत असले तरी होऊ द्या. तन देवापाशी व मन स्वयंपाकघरात असेल तर ती भक्ती कशी म्हटली जाईल. भगवत सेवा अर्धवट सोडून लौकिक काम साधण्याचा प्रयत्न कराल तर ते अधिकच बिघडून जाईल. म्हणूनच तर श्रीकृष्णाने दयाचा माठ फोडून टाकला. श्रीकृष्णाने विषय सक्तीरूपी माठ फोडला आणि माठ फोडला उत्पन्न होत नसते. हरीवर विश्वास ठेवून ईश्वर भक्ती श्रीकृष्ण सेवा करावी. श्रीकृष्ण प्रभू सेवा करणाऱ्यांची सांसारिक विषय भोगाने कधी तृप्ती मिळत नसते. लोक भाजीवर चटणीवर लोणच्यावर तेलाची धार सोडतात. तेलाने डबडबीत झाल्यावर ते मिटक्या मारीत खातात. आता थोडा विचार करा की आजपर्यंत आम्ही तृप्त झालो आहोत का. ईश्वराला तिष्ठेत ठेवून आम्ही घर कामात गुंतून जाणे मुळीच चांगले नाही. प्रापंचिक कामात जर याप्रमाणे गुंतून राहाल तर ती कामे अधिकच बिघडून जातील. इतक्यात काही बाळ मित्र आले व त्यांनी विचारले, लाला आज कुणाच्या घरावर छापा मारायचा आहे. कन्हैया म्हणाला, आज माझ्या घरचे लोणी आपल्याला उडवायचे आहे. आज भगवंत आपल्या घरचे लोणी दही खाऊ घालीत आहे. केलेले उपकार भगवंत कधीच विसरत नाही. भगवंताला आपण एक फूल पान बी अर्पण केलं तरी भगवंत आपल्याला त्याचा करोडो गुणा वापस करतात. म्हणून राम अवतारात वानरांनी त्यांची फार सेवा केली, म्हणून कृष्ण अवतारमध्ये त्यांनी दही लोणी खूप खाऊ घातलेलं आहे. यशोदाने येऊन पाहिले तर माठ फुटलेला होता, दही व्यस्त सांडलेले होते आणि कन्हैया गायब होता. कृष्णाने रुसून हा पराक्रम केला होता. कृष्णाने वानरासारखेच चंचल आहे. कृष्णाने शिंक्यावरचे लोणी काढून ते आपल्या बालमित्रांना वानरांना खाऊ घालीत होता. वानर म्हणजे मन, आणि मन वानरासारखे चंचल आहे आपलं, इकडच्या तिकडे उड्या मारीत राहतं. परंतु श्रीराम आणि श्रीकृष्णासमोर तर हात जोडून नतमस्तक होऊन उभे राहते. त्यांच्याशिवाय चंचल मन वानर शांत होत नाही. वानर फलहार करतात व निर्वस्त्र राहतात, ते तर साधूसारखे आहेत. कन्हैया त्यांना लोणी खाऊ घालीत आहे. यशोदेने कृष्णाला चोरी करताना पाहिले तेव्हा तिला पटले की गोपीची तक्रार करीत होती. कृष्णाला चोरी करण्याची सवय आहे, म्हणजे तो नवनीत चोर आहे. त्याला चोर म्हणता येणार नाही, तर भगवान श्रीकृष्णाला नवनीत चोरची उपमा दिली गेलेली आहे. त्याला पकडून बांधून ठेवले पाहिजे. ज्या उखळावर तो उभा आहे त्याच्याशीच त्याला बांधून ठेवेन. काठी घेऊन यशोदा कृष्णाच्या मागे धावली. मित्रांनी कृष्णाला म्हटले, आई आली, पळा पळा. भगवान श्रीकृष्ण पुढे धावत आहे व यशोदा मागे 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 धावत आहे. योग्यांना जो सापडत नाही त्याला पकडण्यासाठी यशोदा माता धावत आहे. धावता धावता यशोदा माता थकली, पण कृष्ण काही हाती लागला नाही. असे का झाले. श्रीधर स्वामी म्हणतात, आपल्या एका चुकीमुळे यशोदा मातेला कृष्णाला पकडू शकली नाही. कृष्णाच्या पाठीमागे धावताना यशोदेला कृष्णाचे मुखकमल किंवा चरणारविंद दिसत नव्हते, तर पाठच दिसत होती. तृतीय स्कंधात उल्लेख आला आहे की कृष्णाच्या पाठीत अधर्माची वस्तू आहे. अधर्माची उत्पत्ती तेथूनच झाली आहे. अधर्मावर दृष्टी ठेवून धावणारा ईश्वराला कसा धरू शकेल हे आपण तृतीय स्कंदात ऐकलं. भक्ती धर्माच्या मर्यादात राहून भक्ती धर्मानुसार घडली पाहिजे. जो आपले कर्तव्य आपला धर्म सोडून देतो त्याची भक्ती सफल होत नाही. सध्या कर्म केल्याशिवाय भक्ती करणाऱ्या ब्राह्मणाची पूजा ईश्वर कधीही स्वीकारत नाही. जर घरात पती आजारी आहे आणि त्याची उपेक्षा करून स्त्री जर मंदिरात
गेली तर तिची पूजा भगवंतांनी का स्वीकारावी? आपल्या पतीची, मुलांची उपेक्षा करून कथा कीर्तन करणाऱ्या किंवा मंदिरात जाणाऱ्या स्त्रीची भक्ती कधी सफल होत नाही. प्रभू म्हणतात, मला कर्तव्य धर्म यांची मर्यादा फार प्रिय आहे. भगवंताची भक्ती करताना कर्तव्य धर्म यांच्या सर्व मर्यादाचे पालन केले पाहिजे. यशोदा माता कृष्णाला धरू शकली नाही कारण ती धर्माच्या पाठीमागे धावत होती. एक महात्मा दुसरेच कारण दाखवतात. यशोदा मातेच्या हातात काठी होती. काठी हातात घेऊन धरण्यासाठी मागे धावणे श्रीकृष्णाला आवडले नाही. त्याला भीती वाटत होती. काठी अभिमानाची प्रतीक आहे. पुष्टी संप्रादाय तर कृष्णाची भक्ती करण्यास सांगतो. काठी घेऊन धावण्याचा अर्थ आहे अहंकार सोबत घेऊन धावणे. अभिमानी सेवा करू शकत नाही. अभिमानी व्यक्ती भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करू शकत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, आपला अहंकार टाकून माझ्याकडे या. तरच वल्लभाचार्यजी म्हणतात की भक्ती जर अहंकार सोबत भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करेल तर ती सफल होणार नाही. तुमची भागवत पुराण जे तुम्ही श्रवण करत आहे, जर तुम्ही गर्व अहंकार टाकला तरच तुमचं हे भागवत पुराण सफल होणार आहे. आता यशोदा माता बुद्धी भक्ती काठी अभिमान घेऊन कृष्णाला धरण्यात जात आहे, म्हणून तिच्या हाती कृष्ण लागत नाहीये. कारण सत्कर्म केल्यानंतर जर आंतरिक अहंकार वाढतच राहत असेल तर सत्कर्म काय कामाचे? भगवंत चुकीची क्षमा करतात पण अहंकाराची नाही. अहंकाराने भगवंताची उपेक्षा होते. अभिमानासारख्या आमच्यासारख्या काहीही नसता आम्ही अहंकार का बाळगावा? राजाला रंक होताना रंकाला राजा होताना काही वेळ लागत नाही. पुष्कळ वैभव असते पण काही क्षणातच ते नष्ट होऊ शकते. असे असतात आम्ही अहंकारी का बाळगावा? यशोदा माता धावता धावता थकून गेली तरी कृष्ण हाती लागला नाही. हाती काठीचेही ओझे वाटू लागले. आता हातात जे होते तर ते काठीचे पण ओझे वाटू लागले. तिने काठी फेकून दिली. कृष्णाची हीच इच्छा होती की तिने काठी फेकून द्यावी, की आईने काठी अहंकार टाकून द्यावी. आईने काठी टाकून दिल्याबरोबर कृष्ण केवळ थांबलाच नाही तर परत यशोदा मातेकडे यायला लागला. यशोदा माताने कृष्णाचे मुख पाहिले. मुखदर्शन होताच कृष्ण पकडला गेला आणि कृष्णाच्या मुखात धर्म वास करतो. ते वेदना यशिष्टम म्हणजे यशोदा मातेने अहंकार रूपी काठी फेकून दिली. ती साधनही झाली आणि कृष्ण हाती लागला. भक्तीत दीनपणाची आवश्यकता असते. जोपर्यंत जीव अहंता मर्यादा सोडत नाही. मग यशोदा मातेने अहंकार रूपी काठी फेकून दिली व साधनाहीन झाली आणि कृष्ण हाती लागला. भक्तीत दीनपणाची आवश्यकता असते. जोपर्यंत जीव अहंता मर्यादा सोडत नाही तोपर्यंत भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. जोवर मी कायम आहे तोपर्यंत भगवत दर्शन होणे शक्य नाही. जेथे मी असतो तेथे हरी नसतो. म्हणून मी रावणाचा गर्व कुठे होता? रावणाचा मी कुठल्याही गोष्टीत काय करायचा? रावण मी. म्हणून तर एवढी सोन्याची लंका गर्व अहंकारामुळे नष्ट झाली. म्हणून मी पण आपल्या शरीरातून काढून टाकायचा. तेव्हाच आपला म्हणजे गर्व अहंकार हरू शकतो आणि तेव्हा हरी आपल्या हृदयामध्ये राहू शकतो. जेथे मी पण आहे तेथे हरी नसतो. कृष्ण आता रडू लागल्या. तेव्हा माता म्हणाली, हो हो मला माहीत आहे तू खोटाच रडत आहेस. मला अध्यक्ष पकडला गेला. आपला अध्यक्ष पकडला गेला म्हणून बालमित्रांना दुःख झाले आणि ते बालमित्र पण रडत आहे की आपला अध्यक्ष पकडला गेला. सर्वच मुलं यशोदा मातेकडे आले व म्हणाले, माते लालाला बांधू नकोस, लालाला बांधू नकोस. त्यांनी काहीच खाल्ले नाही. आम्हीच खाल्ले सर्व लोणी. आम्हालाच खाऊ घातले लालाने. त्याला नको बांधू. सर्व मुलं असे म्हणू लागले की आपला अध्यक्षाला आता बांधत आहे आणि त्याची आई आपल्या लल्लाला बांधत आहे. त्याचे हृदय फार कोमल आहे. यशोदा मातेने विचार केला की कृष्ण सर्वांचा आवडता आहे. त्याला बांधणे तर चांगले नाही पण मी तर काय करू? त्याची चोरीची सवय तर सुटली पाहिजे. काही वेळ त्याला बांधून ठेवेन तर नंतर सोडून देईन. यशोदा मातेने सर्व मुलांना दाटले, रागवले. मुलांना वाटले की यशोदा माता आता कृष्णाला मारेल. म्हणून ते यशोदा मातेला विनंती करू लागले की माता कृष्णाला बांधू नकोस व मारूही नकोस. यशोदा माता म्हणाली. कृष्णाला उखळाशी बांधू लागली. तिकडे सर्व मुलं धावत धावत आपल्या घरी गेले व आपल्या मातांना सांगू लागले की आई यशोदा कृष्णाला बांधून ठेवीत आहे व त्याला मारणार पण आहे, तर तुम्ही येऊन त्याला सोडवा. आता दामोदर लीला काय आहे? सर्व गोपी धावत धावतच यशोदा मातेच्या घरी आल्या. त्या म्हणू लागल्या, माते जेव्हा मूल नव्हते तेव्हा मुलासाठी तडफडत होतीस. आता मुलगा झाला आहे, त्याला बांधून मारायला तयार झाली आहेस हा? आम्ही गरीब आहोत. कृष्ण आमच्या घरची मडकी फोडतो, दयादुधाची लूटमार करतो, पण त्याला बांधण्याचा विचार आमच्या डोक्यात कधीही आला नाही. आम्ही तुम्हाला दयाचे 5 माठ भरभरून देऊ.
तू आता त्याला सोडून दे. त्याने एकदा माठ फोडलाही असेल, त्यात असे मोठे कोणते काही नुकसान झाले का? त्याला सोडून दे. परंतु आज यशोदा मातेचा स्वतःचा ताबा निघून गेला होता. ती गोपींना म्हणाली, मुलगा माझा आहे, वाटेल ते मी करेन, तुम्ही गप्प बसा आणि आपापल्या घरी जा. तुम्ही कोण आहात माझ्यामध्ये आणि माझ्या मुलाच्या मध्ये बोलणारे? शुक्राचार्य म्हणतात की राजा, काळाचाही काळ जो श्रीकृष्ण, तो आज आईचा राग पाहून थरथर कापू लागला. यशोदा माता श्रीकृष्णाला मुसळाशी बांधू लागली. पण आश्चर्याची गोष्ट अशी झाली की दोऱ्या मापून घेतल्या, पण सर्वांच्या सर्व 2 बोटे कमीच पडू लागल्या. केव्हाही दोऱ्या मोजून घेतल्या तरी पण 2 बोटे कमीच पडू लागल्या. एक दुसरीला बांधून पाहिली तरी 2 बोटं कमीच पडायची. तदपि द्वयम युगलम द्वयम गुलम न्यूनम यदा ततम बंधनम. म्हणजे एक दुसरी तिसरीला याप्रमाणे बऱ्याच दोऱ्या जोडून पाहिल्या, परंतु त्या 2-2 बोटे कमीच पडत होत्या. श्रीकृष्णाच्या स्पर्शाने जणू काही दोरीचा स्वभाव बदलला गेला. यज्ञ केल्याने, तीर्थयात्रा केल्याने स्वभावात सुधारणा होत नाही, परंतु जे हृदय भगवंताचं ध्यान करण्याने आणि भगवंताचं भागवत पुराण श्रवण करण्याने होतं, जो मनाने परमेश्वराशी एकरूप होतो, त्याचा स्वभाव बदलत असतो. ज्याच्या हृदयामध्ये ईश्वर समावून गेले असतील तर तुमच्या बी स्वभावात खरंच बदल झाला असेल, अशी मला आशा नाही, 100% गॅरंटी आहे. कारण की स्वभावात खूप बदल होणे, गुस्सा संताप न करणे, कोणाला बरं भुलं वाईट न करणे, जाऊ दे आपलेच आहे आपलंच आहे असं करणं, म्हणजे स्वभावात बदल नक्की झाला असेल. तर जो भागवत पुराण ऐकतो त्याच्या स्वभावात नक्की बदल होतो, आणि जो भगवंताच्या हृदयाशी जोडला जातो त्याच्या स्वभावात नक्कीच बदल होतो. भगवत स्पर्शविना स्वभाव बदलत नसतो, तर ब्रह्मसंबंधानंतर आणखी कोणते बंधन असू शकते काय? बांधण्याचा स्वभाव दोरीने सोडून दिला. दोऱ्यांना सुद्धा कृष्णाची दया आली. वैष्णव म्हणतात दोरीत ऐश्वर्य शक्तीने प्रवेश केला होता. काय झाला? दोरीमध्ये ऐश्वर्य शक्तीने प्रवेश केलेला होता, आणि जेथे ईश्वर तेथे ऐश्वर्य. ऐश्वर्य शक्तीला दुःख होते होते की एक सामान्य गवळण प्रभूला बांधत आहे. गोपी यशोदा मातेला म्हणू लागल्या, माते तू काहीही म्हण, पण या कृष्णाच्या भाग्यात बंधन लिहिलेलेच नाही आहे. तो तर आम्हा सर्वांना सांसारिक बंधनातून मुक्त करण्यास अवतरलेला आहे. ऐश्वर्य शक्ती परमेश्वराला स्वामी मानते. वात्सल्य भक्ती परमेश्वराला कधीच बांधू शकत नाही. जी आईची ममता आहे, जी वात्सल्य भक्ती आहे, ती आपल्या मुलाला कधीच बांधू शकत नाही. श्रीकृष्ण भगवान तर आम्हाला मुक्त करण्यासाठी, सांसारिक बंधनातून मुक्त करण्यासाठी आलेला आहे तुझ्या घरी. ऐश्वर्य शक्ती आपल्या पतीला बंधनात पाहू शकत नाही. ऐश्वर्य आणि वात्सल्य शक्तीचा हा गोड झगडा आहे. प्रभू ऐश्वर्य शक्तीला म्हणाले, मी या गोकुळात ईश्वर म्हणून राहत नाही, तर यशोदा मातेचा बालक म्हणून राहत आहे. तुझा पती मी द्वारकेला होईन, तू परत जा. आईला बांधण्याची इच्छा आहे तर तिला बांधू दे. गोकुळात प्रेमाचे प्राधान्य आहे तर द्वारकेमध्ये ऐश्वर्याचे प्राधान्य आहे, आणि व्रजात तुझी आवश्यकता नाही. गोकुळ लिलेत वात्सल्य भाव आणि पोंग लिलेत सख्य भाव प्रधान आहे. गोपी लिलेत माधुर्य भाव प्रधान आहे. तेव्हा ऐश्वर्य शक्तीने दोरीचा निरोप घेतला. घरात जितक्या दोऱ्या होत्या सर्व संपल्या, पण कृष्णाला मात्र माता बांधू शकल्या नाही, आणि भगवान श्रीकृष्ण बांधला गेला नाही. यशोदा माता आश्चर्याने आता थक्क झाली व गोपी हसू लागल्या. जणू काही गोपी म्हणू लागल्या की भगवंत अशा तऱ्हेने कुठे बांधला जातो का? भगवंत सर्वांना सांगतात, आमच्यामध्ये 2 बोटाचे अंतर आहे. ही 2 बोट होत अहम आणि पृष्ठवा परिश्रम कृष्णा कृपया सीत स्वबंधने. भगवंत लौकिक दोरीने नव्हे तर प्रेमाच्या दोरीनेच बांधले जाऊ शकतात. भक्तांच्या प्रेमाशिवाय दुसरे कोणीही मला बांधू शकत नाही. जोवर भगवंत कृपा करीत नाही तोवरच त्यांना कोणताही जीव बांधू शकत नाही. कृष्ण स्वइच्छेने बांधला गेला. जीव स्वार्थामुळे अनेक बंधनात फसला जात असतो. परमात्मा निस्पृह असून आज बांधला गेला. जेव्हा भगवंत बांधले जातात तेव्हा जीव बंधनमुक्त होतो, त्याचा उद्धार होतो, आणि ज्ञान आणि योग नव्हे तर शुद्ध प्रेम लक्षण भक्तीच ईश्वराला बांधू शकते. ईश्वर जोवर प्रेम रजूने बांधला जात नाही तोवर जीवाचे माया बंधन तुटत नाही. भगवान श्रीकृष्णाला पोटावरून बांधला गेले म्हणून त्याचे नाव दामोदर असे पडले गेले. दामोदर भगवान की जय. जोवर परमेश्वर प्रेमाने बांधला जात नाही तोवर संसार बंधन कायम असते. जर ईश्वराला बांधू शकाल तर जन्म मृत्यूच्या बंधनातून तुमची सुटका होईल. जो ईश्वराला बांधू शकतो तो स्वतः मुक्त होऊ शकतो. ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे का? कारण हे आहे की तो आपले ममत्व आग्रह ठेवत नाही. जीव आग्रही असतो तर ईश्वर अनाग्रही आहे.
जीव दुराग्रही आहे, आपली जिद्द तो सोडितच नाही. जीव जर अनाग्रही बनेल तर तो ईश्वर होऊ शकतो. भगवंत भक्तांच्या आग्रहापुढे नमतात. भक्तांच्या आग्रहाचा ते आदर करतात. जीव आपला आग्रह गळ्याला चिकटून ठेवतो. आईचे कष्ट पाहून कन्हैया आपणाहून बांधला गेला. या प्रकारे त्याने दाखवले की तो भक्ताधीन आहे. ईश्वराने आपला हट्ट सोडला नाही. भीष्म पितामहाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने आपली प्रतिज्ञा भंग करून हाती शस्त्र धारण केले होते. त्यांनी हातात चक्र घेतले व पितामहाने मारण्यासाठी ते धावले. हे दृश्य पाहून भीष्म गहिवरले व त्यांनी हाताने धनुष्यबाण फेकून दिले आणि म्हणाले, वा प्रभू वा, धन्य आहे तुमची माझी प्रतिज्ञा. खरी करण्यास आपली प्रतिज्ञा भंग केली. पण पूर्ण प्रेमाशिवाय परमात्मा बांधला जाऊ शकत नाही. माणसाचे प्रेम अनेक ठिकाणी विभागले जात असते. तो पत्नी, संतान, धन, संपत्ती इत्यादींवर प्रेम करीत असतो व तो आपले सर्व प्रेम जर भगवंताकडे लावेल तर भगवंत बांधला जाऊ शकतो. दामोदर लीलेच्या द्वारे भगवान दर्शवतात की जोपर्यंत जीव अहम व ममता सोडत नाही तोपर्यंत दोन बोटांचे अंतर कायमच असते. अशा प्रकारे देवाला जीव प्राप्त करू शकत नाही. बाळकृष्णाला आता दया आली व त्याला वाटले की मला बांधण्याने जर आई प्रसन्न होत असेल तर ठीकच आहे, खुशाल तिने मला बांधावे. बाळकृष्णाने बांधला गेला व यशोदा मातेची इच्छा पूर्ण झाली. ज्ञानी पुरुष परमेश्वराला ज्ञानाने बांधू शकतो तर भगवंत देवाला प्रेमाने बांधू शकतो आणि जो भक्त आहे तो देवाला प्रेमाने बांधू शकतो. बिल्वमंगलासारखे भक्त भगवंताला आपल्या हृदयात कोंडून ठेवतात. आंधळा बिल्वमंगल चालता चालता मार्गात एक खड्ड्यात पडला आणि श्रीकृष्णाने एका गवळ्याच्या पोराचे रूप धारण करून त्याचा हात धरून त्याला बाहेर काढले. श्रीकृष्णाच्या कोमल हस्तस्पर्शाने बिल्वमंगलाच्या लक्षात आले की हा साक्षात भगवानच आहे. त्याने ओळख विचारली असता आपण एका गवळ्याचे पोर हवं असे म्हणून श्रीकृष्ण निष्ठून जाऊ लागले. बिल्वमंगल म्हणाला, देवा तू माझ्या हातातून निष्ठून जात आहेस, पण मी तर तुला आपल्या हृदयात बंद केलेले आहे. म्हणून दामोदर लीलाचे हे वर्णन होते तर मी ते तुम्हाला सांगितले. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे दामोदर लीलाचे वर्णन आवडले असेल तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि माझी इंस्टाग्रामची ID शालिनी भक्तिसागरची आहे, तर शालिनी भक्तिसागर इंस्टाग्रामच्या ID वर बी फॉलो करा.